तुम्ही म्हटलात राजकारणात तुम्ही उशिरा आलात, पण निवडणुकीच्या रिंगणात लवकर उतरलात त्यावेळी गडबड झाली किंवा मग ते बॅकग्राऊंड तयार करायचं होतं? जसं आपण आदित्य ठाकरेंच्या वेळी बघितलं की एक बॅकग्राऊंड तयार झाला आणि मग ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तसं बॅकग्राऊंड राज ठाकरेंना तयार करता आलं नाही किंवा मग ते समीकरण जुळलं नाही, कारण तिथे तिहेरी लढत झाली. नाही, समीकरण वगैरे आम्ही त्याच्यासाठी गेलोच नाही. तुम्ही बघितलं असेल तर शिंदे गटातले आमदार गेट खाली आलेले साहेबांना भेटायला, ते भेटले नाही साहेब, कारण आम्हाला बोलण्या करून हे करायचं नव्हतं. मी उतरलेलो कारण माझ्या पक्षाला गरज होती. माझी जबाबदारी होती नेता म्हणून की कुठेतरी मी काहीतरी देऊ या समाजाला आणि पक्षाला. त्याच्यामुळे मी विचार केला की, आणि मी जस्ट मीटिंगमध्ये बोलून गेलो की आपण सगळे उभं राहिलं पाहिजे, पक्षाला गरज असेल तर मी पण उभं राहायला तयार आहे. हे आमच्या पक्षाच्या बैठकीत झालेलं. त्याच्यानंतर ते बाहेर पसरलं, कोणतरी येऊन काहीतरी पत्रकारांना बोललं असेल आणि मग ते साहेबांपर्यंत गेलं. तर साहेब मला बोलले, काय तू काय हे बोललास? तर वाईट वाटत होतं, कारण तुमच्या काकांचाच पक्षातला एक उमेदवार तुमच्या विरोधात होता. आणि मग हे पण वाईट वाटू शकतं ना की लोकसभेला ज्या माणसाच्या मुलासाठी माझे वडील जाऊन सभा घेऊन आले त्यांनी पण दिला. वाईट वाटलं? नाही, वाईट नाही वाटलं. तुम्ही बोलता वाईट वाटलं असतं तर ह्याच्यासाठी पण वाईट वाटू शकतं ना. मला वाईट कोणासाठीच नाही वाटलं, कारण मी त्या उद्देशाने उतरलोच नव्हतं. मला माहिती आहे की माझ्या माहीममध्ये काय करायचं आहे, दादरमध्ये काय करायचं आहे. मी लहानपणापासून इकडे वाढलो आहे. माझ्या पुढच्या पिढीला काय मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी मी उतरलेलो. पण असं की म्हणजे या निवडणुकीनं तुला काय शिकवलं, आणि त्याच्याहीपेक्षा मोठी गोष्ट यातनं हे जे झालं की राज ठाकरेंना स्वतःच्या मुलालाही निवडून आणता आलं नाही, तर ह्या दोन गोष्टींच्याकडे तू कसं बघतोस? मी काही नाही बघत. माझ्या वडिलांनी 100% दिले आणि मी 100% दिले. त्याच्यामुळे मी काही नाही बघत. मी बोललो ना, सोलापूरमध्ये मला निवडणूक हरल्यापेक्षा वाईट वाटलं, त्यामुळे ह्या गोष्टींना मी महत्त्व देत नाही. तुमची 5 वर्ष गेली, तुमची पुढची पिढी येणार आहे, त्यांच्यासाठी असंच सगळं बकाल राहणार आहे. तुमचा चॉईस आहे तो. माझं काय आहे, राजपुत्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.